नमस्कार मित्रांनो, मी गौरी महाजन बोलते तारेच्या आजच्या भागात तुमचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, आजची आपली पाहुणी आहे मराठी इंडस्ट्रीतली एक नवीन अभिनेत्री पल्लवी पाटील। चला तर मग या पाहुणीचं स्वागत करूया। पल्लवी, तुझं बोलते तारेमध्ये खूप खूप स्वागत। थँक्यू। पल्लवीची मी ओळख करून देते तुम्हाला। क्लासमेट हा जो बडी स्टारकास्ट असणारा सिनेमा नुकताच रिलीज झालाय, त्यामध्ये पल्लवीने हिना ही भूमिका साकारलेली आहे आणि याच भूमिकेसाठी मला वाटतं पल्लवी तुला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, लोकांच्या खूप छान कॉम्प्लिमेंट्स मिळतात, तर काय शेअर करशील? फर्स्टली सांगेन की मला माझं कॅरेक्टर खूप आवडलं होतं। हिना नावाची मुलगी आहे, मुस्लिम कॅरेक्टर आहे, खूप गोड आणि साधी सरळ गोंडस अशी मुलगी आहे आणि थोडीफार माझ्यासारखी आहे। तिला जीवनात अशा गोष्टी करायला आवडतात की तिला लोकांना दाखवायचं नाही आहे, तिला फक्त स्वतःसाठी करायचं आहे आणि तशीच थोडीफार मी आहे। त्यामुळे जरा कुठे मी ते कॅरेक्टर मॅच करू शकले आणि त्यामुळे मी खूप एन्जॉय केलं। नक्कीच, पण एवढी स्टार मंडळी तुझ्यासोबत होती, म्हणजे पहिलाच ब्रेक मला वाटतं श्रावण क्वीन पासून तू सुरुवात केली होतीस खरं तर या क्षेत्राची। तर मला तो तुझा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की श्रावण क्वीन नंतर क्लासमेट पर्यंत पोहोचणं ते सगळं सांग ना आम्हाला। मी आर्किटेक्चर कंप्लीट केलं आहे आणि मी जॉब करत होते। जॉब करता करता अजिबात माझं म्हणजे लक्षच नव्हतं जॉबमध्ये आणि मला अभिनय क्षेत्रात काहीतरी करायचं होतं। त्यामुळे म्हणजे मी जॉब करायचे आणि मग वेळ असेल तर ऑडिशनला जा वगैरे असं काहीतरी चालू असायचं आणि त्यात पुण्यात श्रावण क्वीन जी ब्युटी टॅलेंट हंट असा तो शो होता आणि त्यात मी पार्टिसिपेट केलं। मी टॉप 4मध्ये आले आणि छान रिस्पॉन्स मिळाला। मग त्यानंतर तर अजिबात शक्यच नव्हतं, जॉब म्हणजे बस आता मी सोडते असं झालं आणि मी तो डिसिजन घेतला, मी जॉब सोडला आणि त्यानंतर मी मितवासाठी एक टॅलेंट हंट होतं, म्हणजे मितवासाठी डिरेक्टली एक हिरोईन, आत्तापर्यंत असं एकही हंट झाला नाही आहे की फिल्मसाठी एक हिरोईन तुम्ही शोधतात, असा एकही हंट मी आत्तापर्यंत ऐकला नाही। हा फर्स्ट असं शो होता। त्यात मी ऑनलाईन वगैरे फॉर्म भरला आणि माझं झालं, ऑडिशन झालं, जिथे मी त्या ऑडिशनमध्ये टॉप 10 मुली सिलेक्ट केल्या आणि त्यात टॉप 3 की ज्या बेस्ट परफॉर्मन्स होतं, तर त्यातही मी होते आणि मितवासाठी प्रार्थनाचं सिलेक्शन झालं, पण लकीली क्लासमेटसाठी माझं सिलेक्शन झालं। पण काय रिॲक्शन होती घरच्यांची मला जाणून घ्यायला आवडेल की मला वाटतं तुझं जळगावचं, जळगावला तू असतेस, म्हणजे तुझी फॅमिली बॅकग्राऊंड जळगावचं आहे, शेती आणि राजकारण हा तुझा बॅकग्राऊंड आहे तिथला, तिथनं थेट सिनेमापर्यंत आमची मुलगी जाणार आहे आणि तिला सिनेमा भेटलाय, म्हणजे पहिलाच सिनेमा, एवढी मोठी स्टारकास्ट, एवढं मोठं बॅनर, तर पहिली घरच्यांची रिॲक्शन कशी होती? स्टार्टिंगला मला घरून ठाम हो असं मिळत नव्हतं आणि त्यांना नाराज करून मला अजिबात ह्या क्षेत्रात यायचं नव्हतं। मला त्यांचा पूर्ण पाठिंबा हवा होता, त्यानंतरच मी इथे येऊन मी माझं काम करेन अशी माझी इच्छा होती। तर मी श्रावण क्वीनमध्ये जेव्हा पार्टिसिपेट केलं तेव्हापासूनच जरा घरच्यांना की ठीक आहे, करते चांगलं काहीतरी, आपली मुलगी करते, करू देत तिला असं म्हणून त्यांच्या रिॲक्शन तेव्हा थोडंसं त्यांचे डिसिजन चेंज झाले आणि मग मी नंतर त्यांचं असं होतं की काहीतरी तू बॅकअप घे, एक काहीतरी शिक्षण पूर्ण कर। त्यामुळे मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी आर्किटेक्चर कंप्लीट केलं, पण त्यांना कळलं ही काही यात दिवे लावणार नाही आहे त्यामुळे मग त्यांचं नंतर असं झालं की ठीक आहे, कर, तुला जे योग्य वाटतं ते तू कर आणि मग त्यानंतर त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला। त्यानंतर मी सगळ्या गोष्टींना सुरुवात केली। तोपर्यंत असं जरा लिंबू ऑडिशन्स दे, हे कर ते कर असं काहीतरी चालू होतं। पण बरं आहे ना, म्हणजे घरच्यांना आधीच कळलं की ही काय या क्षेत्रात म्हणजे आर्किटेक्चरच्या क्षेत्रात दिवे लावणार नाहीये अजिबात, पण म्हणून तू चमकण्यासाठी या क्षेत्रात आलीस आणि फायनली तू तुझी चमक दाखवलीस। तुला खूप छान सिनेमा एक मिळाला या निमित्ताने। पण मग आता काही ऑफर्स आहेत की नाही, म्हणजे सुरूच झाले असेल डेली सोप वगैरे तर अगदी रोजच्या? मला डेली सोपचे येत आहेत, ऑफर्स येत आहेत, पण मला असं वाटतं की थोडं थांबावं। मी आत्ताच छोटी छोटी पावलं टाकून जरा पुढे जाते, तर घाई नको। मला आवडेल, मला सिरियलमध्ये काम करायला आवडेल, मला नाटकात काम करायला आवडेल, पण मला असं वाटतं की थोडा वेळ घ्यावा, मी सिनेमांसाठी जरा थांबावं, तर त्यामुळे मी जरा थांबली आहे। पण मला सांग की तू आत्ता म्हणालीस की मला सिरियलमध्ये काम करायला आवडेल आणि नाटकातही, पण म्हणजे कॉलेजच्या आधी किंवा त्याच्या अगोदर अभिनयाशी काही संबंध नव्हता? शाळेच्या काळात वगैरे तू काही कामं केली नव्हती? शाळेत आमच्या गणपती वगैरे जे गावात व्हायचं त्यात मी पार्टिसिपेट करायचे। माझं शाळेतही नेहमी डान्स किंवा नाटक हे असं असायचंच, किंवा
माझे सर स्वतःहून सांगायचे की पल्लवी तू करायचं आहे, बाकी कोणी नाही केलं तरी चालेल, तुला सुट्टी अभ्यासाला तू काही कंप्लीट नाही केलं होमवर्क वगैरे चालेल, पण तू यात पार्टिसिपेट कर, असं मला आधीपासून होतं. त्यामुळे की नवीन काही नव्हतं, मी काहीतरी चालू होतं, काहीतरी गोष्टी मी करत होते. पण मग पल्लवी, घर जळगावला, शिक्षण पुण्यात आणि आता करिअर मुंबईत, तर हे 3 टप्पे पार करताना कसं वाटतंय? आणि मुंबईत राहायला आली आहेस आता, तू शिफ्ट झालीस इकडे, मुंबईचं लाईफ कसं वाटतंय तुला? ॲक्च्युली माझ्यासाठी ही सिटी नवीन होती, सिटीमधली लोकं नवीन होती आणि मी हा डिसिजन घेतला जेव्हा मला क्लासमेट्स ही फिल्म मिळाली, त्यानंतर मी मुंबईत शिफ्ट झाले. पण मला क्लासमेट्सच्या टीमने अजिबात एकटं वाटू दिलं नाही. आत्ता तीच माझी फॅमिली झाली आहे. त्यामुळे मला जो थोडासा एकटेपणा होता की शूटिंग झालं की मी लगेच पुण्याला पळेन, लगेच जळगावला जाईन वगैरे, असं जे होतं ते माझं जरा बंद झालं आहे. कारण मला आता इथे एक नवीन फॅमिली मला मिळाली, माझ्या जवळचे लोकं मिळालेत. त्यामुळे माझा प्रवास छान झाला. जळगाव आणि शिक्षणासाठी आम्ही बरेच चाळीसगाव वगैरे वगैरे असं खूप ठिकाणी शिक्षणासाठी मला जावं लागलं आहे. पण शेवटी मी मुंबईला येऊन थांबले. गाडी तुझी थांबलेली आहे मुंबईला. पण मग ही जी नवीन फॅमिली झाली आहे तुझी, तर यात जास्त गट्टी कुणाजवळ जमली तुझी? असं एकाचं नाव घेता येणार नाही, पण मला सईबाबत सांगायला आवडेल. ती सई मला म्हणायला आवडेल की ती मॅग्नेट आहे. म्हणजे लगेच मी खूप मी रिझर्व्ड पर्सन आहे. मी लगेच कोणासोबत कम्फर्टेबल होत नाही आणि कम्फर्टेबल झाले तर मग दंगेखोर आहे. पण मला जरा वेळ लागतो. तर मला असं मी पटकन काही सांगेन तर ते मी सईला सांगते. अच्छा, तू आत्ता म्हणालीस की तू पटकन कोणाशी जेल होत नाहीस किंवा, तर माझ्या कानावर असंही आलंय की तू पटकन ना एखादी गोष्ट ॲप्रिशिएट करत नाहीस की वा छान आहे वगैरे, असं सहजासहजी तुझ्या तोंडातनं निघत नाही. तुला फार, म्हणजे तू म्हटलंस हा ठीक आहे म्हणजे मग लोकांना वाटतं अरे काहीतरी उत्कृष्ट आहे ही गोष्ट, असं का? म्हणजे मी फटकळ तर मी नाही म्हणणार. ॲक्च्युली मला कोणाला दुखवायचं नसतं, पण मला एखादी गोष्ट नाही आवडली की ती नाही आवडली, मी लगेच तोंडावर सांगते आणि त्यामुळे बरीच माणसं दुखावली जातात. ते थोडंसं मला कमी करायचं आहे, पण नक्कीच मी कमी करेन. पण मला असं कधीच नाही की मला ह्या व्यक्तीला दुखवायचं आहे आणि तोंडावर की हे छी काय घाणे बकवास आहे, असं बकवास हा माझा बकवास. मी या बकवास याच्यात तुला टोपण नावच पडलंय म्हणे बकवास का ते? एकदा सेटवर आमची नाईट शिफ्ट होती आणि 3-4 वाजता पॅकअप झालं आणि तेव्हा मला जाम भूक लागली होती. तर माझ्या एका फ्रेंडने, मी नाव नाही सांगणार, फ्रेंडने पनीर, मी काहीतरी तुला काय खायचं आहे म्हटलं की पनीर मला चालेल, मला आवडते पनीरची भाजी. आणि त्यांनी एवढे 3 वाजता कुठेही काहीच मिळत नव्हतं, त्यांनी कुठून तरी शोधून त्यांच्या ड्रायव्हरला सांगून ती भाजी आणली आणि मी खाल्ली आणि ते सगळ्यांनी कशी आहे अशी, आणि माझी एकदम अशी सडनली रिॲक्शन होती बकवास अशी रिॲक्शन होती. त्यामुळे असं झालं की अगं तुझ्यासाठी एवढं लांबून कोणीतरी आणलं आणि तुझं काय असतंय असं बकवास, असं ते झालं होतं. त्यामुळे मला असं कुठेही गेले की माझे सगळे क्लासमेट्स हा किस्सा नक्की सांगतात. पल्लवी, तुझ्या आवडीनिवडींविषयी अजून आपण खूप काही जाणून घेणार आहोत, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.